सोर्स दाखवते तुम्हाला. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करते एका नवीन भागात अश्विनी द एक्सप्लोररच्या. आज आपण एक भ्रमंती करायला चाललो आहोत. पावसाळा आता म्हणजे सप्टेंबरचा महिना चालू आहे, संपायच्या मार्गावर आहे. तर आज आपण एका वर्षीच्या वॉटरफॉल एक्सप्लोरेशनला चाललेलो आहोत. आपण चाललो आहोत अशोका वॉटरफॉलला. एकदम प्रचलित वॉटरफॉल आहे, आता नुकताच सुरू झालेला आहे. तर तिथे आपण चाललो आहोत. आपल्या घराकडून मार्ग सुद्धा झालेला आहोत, ऑन द वे आहोत. लेट्स गो. आमचा प्रवास सोपा करण्यासाठी आम्ही निवडला समृद्धी महामार्ग. होय, हाच आहे समृद्धी महामार्ग. अतिशय सुंदर. याच्यावर तुम्ही 120ची स्पीड घेऊन कारने फास्ट एका तासात आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचू शकता. मुख्यतः मुंबई आणि नागपूरला हा जोडतो. आम्ही 11 वाजता निघालो होतो, समृद्धी हायवेने आलो आणि 11:28 झाले. आपण इगतपुरी जवळ पोहोचलोय. समृद्धीने आपला प्रवास एकदम कमी वेळेचा केलेला आहे. इथे जरी उजडलेलं आणि ऊन दिसत असलं, बट डोंट वरी, पुढे आम्हाला पाऊस लागतोच. आपण पोहोचला आहोत घाटन देवी जवळ. तर नाशिक वरून येत असाल तर घाटन देवीच्या मंदिराकडे सरळ रस्ता, छोटासा हात लागतो, मग थेट अशोक वॉटरफॉलकडे पुढे जाता येतं. सुंदर रस्ता आहे, इकडून नक्की या. हो, घाटन देवी जवळ आजचे आपले व्हिडिओचे मेंबर्स दीदी आणि मावशी. हाय हाय. चला आपण दर्शन घेऊयात. मुख्यतः घाटांमध्ये देवीचं मंदिर वसलेलं असतं. कसारा घाटातील हे घाटन देवी मंदिर अतिशय प्रचलित जुना इतिहास लाभलेलं हे घाटन देवी मंदिर. घाटन देवीचं मंदिर तर 2 वर्षापूर्वी हे स्ट्रक्चर नव्हतं इथे, हे ओपनच होतं. ॲडव्हान्समेंट होती मंदिराची, पाहून मस्त वाटतंय. मुंबईला जाताना कसाऱ्याच्या अलीकडेच आहे घाटन देवीचं मंदिर, नक्की या. तर मंडळी, आजहून आपला प्रवास चालूच आहे. आपण एक सुंदर निसर्गरम्य छोट्याशा घाटाने जातो. विही गावच्या रस्त्याने आपल्याला पोहोचायचं आहे अशोका धबधब्याजवळ. तर इथून आपण आपली थेट मार्ग निवडला आहे विही गावपर्यंत. नाशिकपासून येत असाल तर 60 किलोमीटरचं जवळपास अंतर तुम्हाला गाठून अशोका धबधब्याजवळ पोहोचता येते. विही गावच्या पुढे आपल्याला अशोका वॉटरफॉलचा फलक दिसतो. तिथून छोटासा मार्ग जातो अशोका वॉटरफॉल पर्यंत. बघू आता गाड्या कुठपर्यंत आपल्याला पार्किंग करतात. तिथे पार्किंगची सोय आहे वाटतं. आणि असं थोडं खाली उतरून आपला अशोका वॉटरफॉल आणि आजूबाजूचा हा सुंदर हिरवाईने नटलेला परिसर. अशोकाला जाताना सुरुवातीला तुम्हाला पार्किंगसाठी पे करावं लागते. सो कारसाठी ₹50 आहे. आता आपण येऊन पोहोचलो अशोका धबधब्याजवळ. मी दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा येते, खूप वर्षापूर्वी आलेली. फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांच्या अंतर्गत येतं. मग अशी सोय सुविधा, कंपाऊंड, कमान, महाराष्ट्र शासन सगळं लिहिलेलं आहे. अशोका धबधबा येतो शहापूरच्या वन विभागाच्या अंतर्गत आणि विहीगाव परिक्षेत्रामध्ये येतो, ठाणे जिल्हा. तिकीट आहे, तुम्हाला माहिती आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठल्याही वन क्षेत्रासाठी ₹30 प्रति व्यक्ती चार्ज करतं. ते इथेच आहे. हे आधी काहीच नव्हतं, इथे सगळं उबड खाबड होतं. आणि असं खाली उतरून तेवढंच पायऱ्या होत्या आणि खाली उतरून हे बघा इथून पाणी वाहतंय. आता पूर्ण झाडामुळे झाकलं गेलंय. मी तुम्हाला दाखवतो. खूप छान सोय वन विभागाच्या अंतर्गत झाली. बघा, मस्त बसून तुम्ही निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. आणि इथून काय दिसतं तर हे सुंदर व्ह्यू दिसतं. खाली उतरायला घेतलाय आणि पाऊस सुरू झालाय. इतकं निवांतात आणि सुरक्षितपणे तुम्ही अशोका धबधब्याजवळ उतरू शकता, कारण नियोजनच एवढं छान केलेलं आहे. ते अतिशय सुंदर, मन खुश होऊन गेलं. पहिले एवढं काही नव्हतं, तेव्हा थोडं रिस्की होतं, पण आता काय आरामात होता. आरामात चला. या नवीन केलेल्या पायऱ्यांनी उतरताना यावेळेस अजिबात भीती वाटली नाही. फायनली अशोका वॉटरफॉल जवळ पोहोचला. हवा इतकी जोरात म्हणजे
जितक्या जोरात पाऊस पडतोय तितक्याच जोरात ते जे छोट्या छोट्या थेंब आहेत आपल्या सोनारवरून पडतात. एक नंबर वाटतं. आपण अशोक वॉटरफॉल जवळ आहोत. कसं वाटतंय? एकदम भारी, मस्त एकदम. आम्ही भिजणार नाही, म्हणजे पाणी डुबकीने वाहणार तरी पण आमचे कपडे थोडं बऱ्यापैकी ओले होत आहेत. अरे बापरे, 2024 माझा हा पहिला वॉटरफॉल धबधबा. अशोकाला बरेच लोक मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकवरून येतात. काय येतात ह्या निसर्गीय समृद्धीतेमुळे, ह्या आजूबाजूचा परिसर आणि हा सुंदरसा छोटासा आणि सुरक्षित असलेला वॉटरफॉल. तर रिअल स्ट्रगल सुरू झाला. छत्री नीट ठेवायचं कारण उलटी हो राहिली. या दोघी रिअल स्ट्रगल करताय. अरे बापरे, अरे बापरे, एवढी याच्यावर समजू शकता किती जबरदस्त हवा आहे. आम्ही थोड्या वेळ इथं उभं राहिलं तरी एवढं ओलं झालेलं आहोत. इथे लोक डायरेक्टली पोहायला येत आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नक्की आहे इथे नाशिक पासून 60-65 किलोमीटरच्या अंतरावर असलेला अशोका धबधबा. तर आम्ही छत्री खाली आहोत. कसं वाटतंय? मस्त, खूपच भारी एक्सपिरियन्स आहे. इमॅजिन करा तुम्ही त्या वॉटरफॉलच्या खाली बसलेले आहात आणि इतकं मंत्रमुग्ध होऊन जाईल ना, असं प्रेम होऊन जाईल तुम्हाला त्या. चला आता आपण बऱ्यापैकी पूर्ण भिजलो आहोत. फक्त उभं राहून सुद्धा भिजलेलं झालं. इथे वरती चाललो आहोत. थोडं बसू, काहीतरी गरम गरम खाऊ. भाऊमुळे, प्रतीकमुळे आम्हाला इकडे यायला मिळालं. तर त्याचं इथे कंपाऊंडचं काम होतं, म्हणजे तो कंपाऊंडच्या वर्क घेतो. तर त्याला लकीली अशोका वॉटरफॉल जवळचं भेटलं. सो आम्ही येऊ शकलो त्याच्यामुळे. थँक्यू प्रतू, थँक्यू. प्लीज गिव हाय फाय टू आवर ऑडियन्स. प्रतू ठीक आहे, थोडा शाय भाऊ आहे माझा. मावशी अवघड वाटतंय. किती वाढलाय, बाजूचे पाणी जोरात व्हायला लागलंय. मला थोडंसं एक्सप्लोरेशन करून झालंय अशोका धबधब्याचं. आमच्यासोबत बाबा पण होते आज. तर बघू, काहीतरी खायचं नियोजन बघू. काही नाही, 1-2 तास तुम्ही एक्सप्लोर करू शकता इझिली. हॉलच्या बाहेर आल्यावर इथे छोटे छोटे स्टॉल्स आहे. तुम्ही मॅगी, तुमचे डब्बे आणलेले खाऊ शकता. सोबत मक्काही, भाजलेली मक्का भेटते. बाकीची पार्किंगची व्यवस्था इथे. वॉशरूमची पण चांगली सुविधा आहे. 10 रुपये देऊन तुम्ही स्वच्छ वॉशरूम यूज करू शकता. आणि हा मंडळी, तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. समोर जो दिसतोय हा आहे बळवंतगड, किल्ले बळवंतगड. तर कसारा घाटात येतो हा गड. छोटासा आहे, दिसतो मोठा, पण वरपर्यंत गाडी जाते. छोटंसं तुम्हाला एक टेकडीसारखं गड चढायचं असतं आणि त्याच्याच खालून जाणार हा इथे अशोका वॉटरफॉल. हे आता तर डब्बा खायचा आहे, त्यामुळे आहे ना, मी जसं बोलली माझा भाऊ प्रतीक, त्याचं इथं काम चालू आहे कंपाऊंडचं. त्याच्या वर्करसाठी मागे टेंट आहे. आपण वॉटरफॉलच्या लागून एक रस्ता आहे, तिथून चाललंय. हे असतं छोटंसं एक्सप्लोरेशन. सुंदर. आणि ही बघा भात शेती. हे बघा, भाताची शेती मला खूप आवडते, कारण तो रंग बघा या प्रत्येक पाण्यात. छोटासा पाडा. बापरे, पावसाळ्यात किती उंच गवत वाढून जातं. हे बघा, हे जे समोर दिसतोय हा टेंट वर्करसाठी आहे. तर आपण तिथेच आता आपला डब्बा खाणार आहोत. आणि हे बघा, हे जे तार कंपाऊंडचं काम दिसतं आपल्या भावाचं, प्रतीक गायकवाडचं आहे. तुम्हाला नाशिकमध्ये कुठे तार कंपाऊंडचं काम करायचं असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमची ओळख करून देईल त्याच्यासोबत. तर आपल्याला प्रतू दाखवायला चालला आहे जिथून मूळ पाणी धबधब्याचं पडतं, जिथे जमा होतं तिथून खाली पडतं, तिथे चाललोय आपण. अरे वा,
हे बघा, मेन सोर्स दाखवते तुम्हाला अशोका धबधब्याचा. हे छोटासा बंधाऱ्यासारखं छोटंसं बांधलेलं आहे आणि इथं पाणी साचतं बघा. असं वाटतं की खूप लांबून येतं नदीचं काही पाणी असेल अशोकाला, असं काही नाही आहे. हे तळ आहे ना नैसर्गिकरित्या बनलेलं, खोल असेल, खूप पाणी जमतं त्याचंच पाणी इथं खाली पडतं आणि धबधबा आपला अशोका धबधबा. आणि इथले जे लोकल पीपल इथे आता कपडे धुत आहे, पाण्याचा सोर्स आहे त्यांच्या. किती भारी वाटतं. मुंबईकर ठाणेकर यांचा आता हा प्रसिद्ध धबधबा आहे. छोटा फॅमिली सोबत येऊन तुम्ही इथे एन्जॉय करू शकता शॉर्ट 2-3 तासासाठी. पण हे इथले छोट्याशा टेंट मध्ये आलो आहोत. जेवण करायला बसली बघा. किती सुंदर बांधून दिलंय. टिफिन मावशीने आणलाय. थँक्यू मावशी. एवढे सकाळी उठून बनवल्याबद्दल तुम्ही सगळं. का तुझं काय एफर्ट्स आहे? नाही हा ठीक आहे, मग मावशीच फक्त. आळी होती कशी घाबरली. आळीला किती घाबरली बघितली का? तशी मी पण खूप घाबरते. तीन मला वाचवलं. नको नको मला नाही पाहायचा नको. चला तर मंडळी, जस्ट आमची मॅगी खाऊन झाली. थोडा चहा घेतला आम्ही जवळ असलेल्या या छोट्याशा हॉटेलवरून. तर आता आम्ही निघतोय आमच्या घरी प्रवासाला. आम्ही आलो होतो 12:30 वाजता. आता वाजले आहेत 2 तासात आमचं खाऊन पिऊन मस्त एक्सप्लोरेशन करून झालं आहे अशोका धबधबा. तर तुम्हाला होप हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल अशोका धबधब्याचा. नक्की या इकडे एक्सप्लोर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, मोठं शेअर करा आणि सबस्क्राईब टू माय चॅनल अश्विनी द एक्सप्लोरर. तोपर्यंत जय शिवराय. बाय बाय.